पुण्यात हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश, व्यावसायिकाची सुटका करत आरोपींना बेड्या। नोकरीच्या बहाण्याने व्यावसायिकाला जाड्यात ओढून त्याचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या आणि 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या एका सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। 18 फेब्रुवारी रोजी एका तरुणीने व्यावसायिकाला देवपुरातील घरात बोलावले, जिथे दबा धरून बसलेल्या नरेश गवली आणि त्याच्या साथीदारांनी व्हिडिओ चित्रित केला। व्हिडिओ व्हायरल करण्याची व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत या टोळीने व्यावसायिकाकडे 20 लाखांची मागणी केली। मात्र घाबरून न जाता व्यावसायिकाने पोलिसात तक्रार केली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून खंडणी स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडले। या टोळीचा प्रमुख नरेश गवली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या कारवाईमुळे हनी ट्रॅप रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। सोबत अश्लील व्हिडिओ तयार करून खंडणी मागण्याचा प्रकार घडलाय। नेमका हा प्रकार काय आहे आणि किती जणांना अटक करण्यात आली? याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी अशी आहे की एक ग्रुप आहे, त्याच्यामधला जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याची ही मोडस ऑपरेंडी आहे की एखाद्या महिलेला प्रद्युग्न करणं, की एखाद्या फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरनं एखाद्या माणसाला त्याच्यामध्ये ट्रॅप करणं, मग त्याला एखाद्या घरात बोलवणं आणि त्या अनुषंगाने आधीच आतमध्ये लपलेली माणसं त्याचा व्हिडिओ काढतात आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करतात। या प्रकरणामध्ये देखील एका महिलेला त्यांनी असंच त्याच्या गँगमध्ये समाविष्ट करून एका माणसाला XYZ माणसाला तिथे बोलवलं होतं आणि त्याच्या काही व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी शूट केले आणि सुरुवातीला त्यांनी 20 लाखाची खंडणी याच्यामध्ये सेक्सटॉर्शनमध्ये मागितली। सदर XYZ जो माणूस आहे तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप लावून याच्यामध्ये 2 माणसं आणि ती महिला देखील यांना आम्ही अटक केलेली आहे।